आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं. आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुखवण्याचं कारण नाहीये. पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, माज दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये यांना अडवायला येऊ नये. काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेलं आहे, हत्यारं चालवली त्याच्यावर, तसंच कालच्या त्या जो कोण शुकला होता ना, त्याचं तोंड कोणी सुजवलं, हातपाय कोणी तोडले, तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये. मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे एमटीडीसी मधलं कोणीतरी आहे माणूस, व्यक्ती आहे, जो मराठी माणसाला माज दाखवत होता, राज दाखवत होता काल, त्याला तातडीने एकदा बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं.